अत्याचाराच्या घटनेनं मुंबई हादरली आहे। पायधुनीमध्ये 7 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केलेला आहे। इमारतीच्या सुरक्षा रक्षकानंच हा अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे। या नराधमाला बेड्या घातलेल्या आहेत। संतापलेल्या जमावानं पोलीस ठाण्याला घेराव घातलाय। आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सुद्धा केली जाते। शौचालयामध्ये शिरून या नराधमानं या मुलीवर अत्याचार केलाय। मुंबईच्या पायधुनीमध्ये 7 वर्षाच्या मुलीवर इमारतीच्या सुरक्षा रक्षकानं रविवारी सायंकाळी लैंगिक अत्याचार केल्यामुळे खळबळ उडाली आहे। या मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अतिशय संतापजनक ही घटना आणि ती उघड होताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या, त्याला अटक केली। मात्र मुलीच्या कुटुंबियांसह संतापलेल्या रहिवाशांनी पायधुनी पोलीस ठाण्याला रात्री घेराव घातला आणि आरोपीला तत्काळ फाशी द्या अशी मागणी केली। या आंदोलनामुळे परिसरामध्ये सध्या तणाव पसरलेला आहे। नागरिकांच्या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चिघळू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी या परिसरात मोठा फौजफाटा सध्या ठेवलेला आहे। हॉस्पिटल में बच्ची है जिसका अभी ट्रीटमेंट चल रहा है। डॉक्टर की टीम जो है इसे वर्कआउट कर रही है और फिलहाल जो बच्ची की तबीयत स्टेबल है और इसकी ट्रीटमेंट चल रही है। आरोपी का नाम हम बता देंगे और तपास जो है जैसे बातें आ जाएंगी हम आपको डिटेल में दे देंगे। जो है सेक्सुअल इंटरकोर्स हुआ है तो रेप के कलम लगाए हैं और जो बच्ची है तो अंडर एज है तो पॉक्सो एक्ट के तहत भी तो सेक्शन लगवाया है। वो वहाँ पे एक वॉचमैन का काम कर रहा है और वहाँ से वहीं पे वो काम कर रहा था, तो अभी हम उसकी जांच कर रहे हैं। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव। स्वप्नील, नसरापूर प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा झाल्यानंतर तरी हे प्रकार थांबतील अशी अपेक्षा होती, मात्र सातत्याने अशा पद्धतीच्या घटना समोर येत आहेत। मुंबईमध्ये पायधुनी परिसरात अशा पद्धतीची घटना घडते, काय या संदर्भातले अपडेट्स आहेत? नक्कीच नसरापूर प्रकरणानंतर कुठेतरी जरब बसेल असं एकंदरीत वाटत होतं, मात्र यानंतरही घटना घडताना पाहायला मिळतात। मुंबईमध्ये दिवसाढवळ्या घटना घडलेल्या आहे। 7 वर्षाच्या चिमुरडीवरती हा अत्याचार करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच एक सगळ्यांचं लक्ष आता मुंबईकडे एकवटलेलं आहे आणि या सुद्धा आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची मागणी हा आता संतप्त जमाव करताना पाहायला मिळतो। एकूणच या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष आणि आमदार राहुल नार्वेकर यांच्या मतदारसंघामध्ये हा प्रकार घडलेला आहे। काल सुद्धा त्यांना सुद्धा घेराव घालण्यात आला होता। त्यामुळे वेगाने चौकशी करण्यात यावी अशा प्रकारचे जरी आश्वासन दिलं असलं तरी नसरापूरच्या प्रकरणात जसा जलद गती पोलिसांनी दाखवली त्याच प्रकारची जलद गती या सुद्धा प्रकरणात दाखवण्यात यावी अशा प्रकारची मागणी होतीये। एकूणच 60 दिवसांच्या आतमध्ये चार्जशीट दाखल करून यावरती काय कारवाई केली जाते आणि फाशीची शिक्षा देण्याची जी मागणी आहे त्याचप्रमाणे या प्रकरणामध्ये सुद्धा आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात येते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र पोलीस आणखी तपास करत आहेत, काही सीसीटीव्ही सुद्धा चेक करत आहेत आणि या संदर्भातील आरोपीला आज खरं तर न्यायालयात दाखल करण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे न्यायालयाकडून नक्की काय त्याला कोठडी सुनावण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। साधारण किती वर्षाचा सुरक्षा रक्षक आहे, त्याचं वय काय? नक्कीच एकूणच हा 30 ते 40 वर्षांचा सुरक्षा रक्षक असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे एकूणच गेल्या अनेक वर्षांपासून हा सुरक्षा रक्षक या इमारतीमध्ये कामाला होता आणि काल जो प्रकार घडलेला आहे या प्रकारामध्ये 7 वर्षाच्या मुलीच्या मागावरती हा सुरक्षा रक्षक होता अशी माहिती समोर आलेली आहे। धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या माहितीसाठी। पण अतिशय संतापजनक घटना, आता या संदर्भात कशा पद्धतीनं पोलीस कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अत्याचाराच्या घटनेनं मुंबई हादरलेली आहे। शौचालयामध्ये शिरून या 7 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बिल्डिंगच्या वॉचमननंच त्या मुलीवर अत्याचार केलेला आहे आणि त्यामुळे संताप व्यक्त होतोय। पोलिसांनी त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत आणि त्यानंतर संतापलेल्या रहिवाशांनी पोलीस ठाण्याला सुद्धा घेराव घातला, त्याला तत्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते।